फ्रेंड्स, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मऊ, स्वादिष्ट आणि हेल्दी दुधीचा पराठा. घरच्या साध्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम एक ताजी दुधी घेतलेली आहे. त्याचे मधून 2 काप करून घेतले मी. काप करून घेतल्यानंतर ते मी किसून घेत आहे. बारीक किसून घ्यायचे आहे आपल्याला किसणीने. दुधी किसताना जाड बिया असतील तर आधी काढून टाका, नंतर किसून घ्या. पण माझ्या याच्यात बिया अजिबात नव्हत्या. बारीक किसल्यास पराठा मऊ आणि चवदार होतो. किसलेली दुधी जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर पाणी सुटतं त्याला. दुधीचं पाणी फेकू नका. त्याच पाण्यामध्ये मीठ मळल्यास चव छान होते. तर मी इथे दुधीचं पाणी काढून घेतले होते, कारण की दुधीला पाणी जास्त असतं ना, त्यामुळे आपलं पीठ व्यवस्थित मळून होत नाही. तर पाणी काढल्यानंतर मी त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकले आहे, 1.5 वाटी बेसन पीठ टाकले आहे, 1 चमचा हळद, लाल तिखट, ओवा टाकले आहे क्रश करून आणि त्यानंतर कस्तुरी मेथी पण टाकणार आहे क्रश करून मी. इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे 1 चमच धना पावडर घेतली आहे. मिरची, आलं, लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, आपल्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ते पूर्ण एकजीव करून घेत आहे मी. त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेत आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये पाणी टाकू नका तुम्ही. दुधीमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं. 10 मिनिटं रेस्टसाठी आपल्याला हे पिठाचं गोळा ठेवायचं आहे. त्यानंतर हे बघा, असं झालेलं आहे गोळा आपला तयार. तर आता याचे छोटे-छोटे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आता छोटा गोळा घेत आहे. छोटे-छोटे आपल्याला पराठे लाटायचे आहेत. तर मी ह्याप्रमाणे एक छोटा गोळा घेतलेला आहे. तो पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. मिक्स केल्यानंतर ते आता छोट्या याच्यात लाटून घेणार आहे. पराठा लाटताना हलक्या हाताने दाबायचा आहे त्याला आणि नंतर मी त्याला तुपाचा हात लावून घेत आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये त्याची फोल्ड करून घ्यायची आहे. असं केल्याने पराठा क्रिस्पी होतो खूप आणि लेयर पण येतात पराठ्याला. तर पुन्हा पिठामध्ये मिक्स करत आहे आणि खूप पातळ लाटू नका. हलक्या हाताने लाटा. पातळ लाटल्याने पराठा कडक होतो, सॉफ्ट नाही होत. तर अशा प्रकारे माझा पराठा लाटून झालेला आहे. असं इतक्या जाडसर पद्धतीचा मी ठेवला आहे. त्यावर थोडंसं चमच्याने मी तूप लावत आहे. तूप लावल्यानंतर त्यामध्ये आपण लाटून घेतले वरून थोडंसं तुपाची धार टाकत आहे. जितकं आपण तूप लावाल तितकं आपले पराठे टेस्टी लागतात. तर पुन्हा मी तुपाचं डाळ टाकल्यानंतर ते पलटून घेतले आहे आणि पुन्हा एका साईडने तूप लावून घेत आहे. तर अशा प्रकारे आपला पराठा भाजून झालेला आहे. क्रिस्पी भाजून घ्यायचा आपल्याला पराठे खूप छान लागतात. तर अशा प्रकारे माझा पराठा झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्लीज कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला. पुन्हा भेटूया अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.